रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 334. कोणत्याचा पार पाववे धुंडिता, पुढे विचारिता विश्वंभरा. अणुरेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही, श्रुती नेती त्याही खुंटलिया. फळात कीटक एवढे आकाश, ऐसी तरुवरास अनेक किती. दाविले अनंते अर्जुनासी पोटी, आणिक त्या सृष्टी कृष्णलोक. तुका म्हणे लागा संतांची ते कासे, ठाव घेता कैसे वाचा जीवे. विश्वंभराचा कोणी कितीही शोध केला किंवा त्या संबंधी पुन्हा पुन्हा गंभीरपणाने विचार केला तरी पण त्याच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत कोण गेला आहे. कारण विश्वंभर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि जगातील स्थूल पदार्थांपेक्षाही स्थूल आहे. त्यामुळे त्याचा पार लागत नाही. सर्व प्रमाणात वेद श्रेष्ठ आहे, पण तेही नेती नेती म्हणून कुंठित झाले आहेत. फळात असणाऱ्या किड्यांना या फळा एवढेच आकाश आहे असे वाटते, पण अशी फळे त्या वृक्षाला कितीतरी असतात आणि असे वृक्ष या अनंत अवकाशात कितीतरी असतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखविले तेव्हा आपल्या पोटात चतुर्दश भुवनांची सृष्टी व आपणच कृष्ण रूपाने अर्जुनास बोध करीत असल्याचे दृश्य दाखविले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला आपल्या बुद्धीने विश्वंभराचा शोध आयुष्यभरही घेता यावयाचा नाही. याकरिता संतांची कास धरा, म्हणजे तुम्हाला त्याचा शोध लागेल आणि एकदा त्याचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे मग तुम्ही तरी जीवदशेने कसे राहाल, कारण तुम्ही सुद्धा अनंत विश्वंभर स्वरूपच व्हाल. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.